Students, in this lecture we are going to start a new topic, data structure. This is a new topic. The question is, what is a data structure? The data structure is a specific way to collect, store and organize data in a computer's memory, so that this data can be used efficiently later. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? सिंपल, आपल्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये कोणता पण डेटा स्टोअर केला जातो. फॉर एक्झाम्पल, डेटा समजा नेम रोल नंबर, एज, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल XYZ नेम 101, एज 23. देन अगेन डेटा नेम पूजा 102, एज 20. ठीक आहे. मग डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? सिंपली की तुमच्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये डेटा कसा, कोणता पण डेटा भले आपले C++चे प्रोग्राम असू देत किंवा तुम्ही वर्डमध्ये एखादी फाईल करत असाल किंवा कोणता पण एक्सेलमध्ये फाईल करत असाल, कोणता पण डेटा किंवा पेनड्राईव्हमधून एखादी इन्फॉर्मेशन आणली, काही डेटा आणला, तो तुम्ही कम्प्युटरला स्टोअर करता, सेव्ह करता. मग अशा आपल्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये जो कोणता पण डेटा आपण स्टोअर करतो, रिमूव्ह करतो म्हणजे आपल्याला नको ती फाईल डिलीट करतो, मग स्टोअर करतो, रिमूव्ह करतो, अशा ऑपरेशनला म्हणायचं डेटा स्ट्रक्चर. म्हणजे ह्याला म्हणतो आपण डेटा. आणि डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? तर हा जो डेटा आहे जो आपल्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये आपण स्टोअर करतो, तो इफिशियंट पद्धतीने स्टोअर करायचा. डेटा स्ट्रक्चर इज अ स्पेसिफिक वे टू स्टोअर अँड ऑर्गनाइज डेटा. म्हणजे डेटाचं स्ट्रक्चर अशा पद्धतीनं स्ट्रक्चर क्रिएट करायचं की तो डेटा इफिशियंट पद्धतीने किंवा स्पेसिफिक वेने स्टोअर होईल आणि तो परत आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्यामध्ये चेंजेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इथं मी एक टेबल लिहिले, नेम, रोल नंबर, एज, समथिंग काहीही इन्फॉर्मेशन असेल, जशी आपल्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन असते की स्टुडंटचं रेकॉर्ड असतं, स्टुडंटचं नेम असतं, अल्फाबेटिकली लिहिलेलं असतं, नेम असतं, त्याचा फोन नंबर असेल किंवा त्याचं एज असेल, तो कितव्या स्टँडर्डला आहे, काय सगळी इन्फॉर्मेशन त्याला म्हणतो आपण स्टुडंट रेकॉर्ड. म्हणजे हे पण स्टुडंट रेकॉर्ड म्हणजे स्टुडंटचं रेकॉर्ड असेल. किंवा समजा फॉर एक्झाम्पल मी म्हटलं विराट कोहली, त्याचं एज आहे 26, 32 काही असेल, तसंच वीरेंद्र सेहवाग त्याचं 32 एज असेल. ठीक आहे. मग असे जे रेकॉर्ड त्याला काय म्हणायचं आपण? प्लेयर्सचं रेकॉर्ड. परत टीचर असतील, टीचरचं कोणत्या डिव्हिजनला ते शिकवतात, टीचरांचं नाव काय आहे, त्यांचा फोन नंबर असेल, ॲड्रेस असेल, त्याला काय म्हणायचं? टीचर्स रेकॉर्ड. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे रेकॉर्ड्स असतात जे आपण आपल्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर करतो, ते पण कशा? स्पेसिफिक वे. मग डेटा म्हणजे काय? कम्प्युटरमध्ये जो काही तुम्ही डेटा स्टोअर करता, रिमूव्ह करू शकतो, त्याला आपण डेटा म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल लिहिले कोणता पण डेटा आणि त्याचं स्ट्रक्चर क्रिएट करणं म्हणजे काय? की अशा पद्धतीनं स्ट्रक्चर क्रिएट करा डेटाचं किंवा अशा पद्धतीनं वेल ऑर्गनाइज डेटा स्टोअर करा, म्हणजे तुम्हाला त्याचा यूज परत करता येईल. यूज म्हणजे काय? समजा आपण एखाद्या स्टुडंटचं रेकॉर्ड ठेवलेला आहे, ठीक आहे, डेटा स्टोअर केला आहे स्टुडंट रेकॉर्ड म्हणून. तर आपल्याला समजा एखाद्या विद्यार्थ्याचं पाहिजे, एखादी विद्यार्थी चौकशी करायला आला की माझी किती फी शिल्लक आहे, किती राहिले, तर आपण काय करणार? पूर्ण त्या ह्याच्यामध्ये रोमध्ये बघणार की त्या स्टुडंटचं नाव कुठे आहे, काय. त्यापेक्षा जर आपण इफिशियंट पद्धतीनं म्हणजे अल्फाबेटिकली जर स्टुडंटची नावं लिहिली असतील, तर काय होणार आहे? त्या विद्यार्थ्याचं आडनाव असेल किंवा पहिलं नाव असेल, त्याच्यावरून आपल्याला त्या स्टुडंटचं नाव शोधायला पटकन इझी जाईल. मग आपण पटकन सांगू शकतो की तुझी फी राहिली किती किंवा काय राहिलंय किती. ठीक आहे. मग अशाला म्हणायचं स्ट्रक्चर, की
डेटाचं स्ट्रक्चर की डेटा अशा पद्धतीनं स्टोअर किंवा ऑर्गनाईज करायचा की त्याचा यूज आपल्याला परत इफिशियंटली म्हणजे पटकन करता येईल. पटकन एखादं डेटा शोधायचा आहे किंवा रेकॉर्ड शोधायचं आहे, टीचरचा रेकॉर्ड, हा टीचर कुठल्या डिव्हिजनला आहे किंवा काय आहे, त्याची सॅलरी किती आहे, शोधायचं असेल पटदिशी की आपल्याला ते रेकॉर्ड पटकन सापडलं पाहिजे, अशा पद्धतीनं डेटा स्टोअर करायचा, त्याला म्हणायचं डेटाचं स्ट्रक्चर. मग डेटा मे बी अरेंज्ड इन मेनी डिफरंट वेज such as logical or mathematical model. Data structures are programmed to store ordered data to that various operations can be performed on it easily. अशा पद्धतीनं डेटा स्टोअर करायचा की त्याच्यावर जे काही ऑपरेशन आपण परफॉर्म करू ते इझिली करता आलं पाहिजे. ऑपरेशन म्हणजे एखाद्या समजा स्टुडंटचं ॲड्रेस चेंज करायचा असेल किंवा समजा त्याचा रोल नंबर चेंज करायचा असेल किंवा समजा आपल्याला त्याची फी ज्याने भरलेली आहे मग ती थोडीशी शिल्लक आहे, म्हणजे असा डेटा आपल्याला जर अपडेट करायचा असेल तर तो इझी करता यावा अशा पद्धतीनं डेटाचं स्ट्रक्चर म्हणजे डेटा इफिशियंट पद्धतीनं स्टोअर करायचा. मग आता त्याचे दोन टाईप आहेत, लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. म्हणजे आपल्या ह्या डेटा स्ट्रक्चर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला कोणकोणत्या पद्धती आहेत ज्यांना आपण डेटा इफिशियंट किंवा ऑर्डर्ड पद्धतीनं स्टोअर करू शकतो त्या पद्धती सांगितलेल्या आहेत. मग त्याचे दोन टाईप आहेत ह्या डेटा स्ट्रक्चरचे. एक आहे लिनियर डेटा स्ट्रक्चर, दुसरा आहे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. मग लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, तर जे काही डेटा आयटम्स किंवा जे काही इलेमेंट्स आहेत आर अरेंज्ड इन अ लिनियर सिक्वेन्स, वन बाय वन सिक्वेन्सनी अरेंज केलेले असतात, त्याला म्हणायचं लिनियर डेटा स्ट्रक्चर. त्याचे एक्झाम्पल आहे ॲरे, स्टॅक, क्यू, लिंक्ड लिस्ट, हे तुम्हाला पुढे आहेत. आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, तर डेटा आयटम्स आर नॉट इन अ सिक्वेन्स, जे सिक्वेन्सने अरेंज केलेले नसतात त्याला म्हणायचं नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. त्याचं एक्झाम्पल आहे ट्री आणि ग्राफ. ठीक आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की व्हॉट इज ए डेटा स्ट्रक्चर. मग डेटा स्ट्रक्चरचे डेफिनेशन, डेटा स्ट्रक्चर इज ए स्पेसिफिक वे टू स्टोअर अँड ऑर्गनाइज डेटा इन ए कम्प्युटर मेमरी टू दॅट दिस कॅन बी यूज्ड इन इफिशियंटली लेटर. ठीक आहे. आता डिफाईन द फॉलोइंग टर्म. तुम्हाला काही टर्म डिफाईन करायला सांगितले आहेत. 3 टर्म्स आहेत, फील्ड, रेकॉर्ड आणि फाईल. आता फर्स्ट आहे आपलं डेटा कशाला म्हणायचं, तर डेटा इज सिम्पली ए सेट ऑफ व्हॅल्यूज ऑर अ सेट ऑफ व्हॅल्यूज XYZ 101 2 3 पूजा 102 हे काय आहेत आपल्या व्हॅल्यूज आहेत. मग त्याला म्हणायचं, या सगळ्याला म्हणायचं आपण डेटा की हे आपल्या व्हॅल्यूज आहेत. मग सेट ऑफ व्हॅल्यूज किंवा फक्त व्हॅल्यूज त्याला म्हणायचं डेटा. फील्ड कशाला म्हणायचं, तर फील्ड इज ए सिंगल इलिमेंटरी युनिट ऑफ इन्फॉर्मेशन रिप्रेझेंटिंग अँड ॲट्रिब्यूट ऑफ अन एंटिटी. हे जे आहे वरचे नेम, रोल नंबर, एज, स्पेसिफिक नेम काय आहे, रोल नंबर काय आहे, कॉलम्स आहेत, त्यांना म्हणायचं फील्ड किंवा ॲट्रिब्यूट असं म्हटलं जातं. फील्ड किंवा ॲट्रिब्यूट. आणि हे झालं फील्ड की फील्ड इज ए सिंगल इलिमेंटरी युनिट ऑफ इन्फॉर्मेशन. अँड नेक्स्ट आहे रेकॉर्ड कशाला म्हणायचं, तर रेकॉर्ड इज ए कलेक्शन ऑफ अ फील्ड व्हॅल्यूज. ह्या ज्या काही फील्ड आहेत तुमच्या त्याच्या व्हॅल्यूज, जसं की नेम काय आहे किंवा रोल नंबर काय आहे किंवा एज काय आहे, तर ह्या फील्डच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याला म्हणायचं रेकॉर्ड किंवा त्याला पण व्हॅल्यूज म्हटलं तरी पण चालेल. रेकॉर्ड किंवा व्हॅल्यूज. आणि फाईल म्हणजे काय, तर फाईल इज द कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स ऑफ द एंटिटीज इन ए गिवन एंटिटी सेट. फाईल म्हणजे काय, फाईल म्हणजे काय, तर ह्या सगळ्या रेकॉर्डचं कलेक्शन, जसं की स्टुडंटचा रेकॉर्ड असेल, टीचरचं, प्लेयर्सचं, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं रेकॉर्ड त्याला म्हणायचं फाईल म्हणायचं. ते एका लोकेशनला स्टोअर केलं जातं, त्या लोकेशनला म्हणायचं फाईल. मग रोल नंबर जे काय तुमचं असेल, हे नेम, रोल नंबर, एज जे काय आहेत ते आपले फील्ड्स आहेत. आणि हा XYZ तो त्याचा रेकॉर्ड, ह्या फील्डच्या व्हॅल्यू त्याला म्हणायचं रेकॉर्ड. आणि द कलेक्शन ऑफ सच टाईप ऑफ रेकॉर्ड्स फॉर्म्स ए फाईल. ठीक आहे.
हे टर्म्स झाले. आता त्याच्यामध्ये आपल्याला ग्रुप आयटम्स, इलिमेंटरी आयटम्स आणि एंटिटी म्हणतात. आता ग्रुप आयटम्स म्हणजे काय, तर डेटा आयटम्स विच आर डिवायडेड इंटू सब आयटम्स आर कॉल्ड ॲज ए ग्रुप आयटम्स. डेटा आयटम्स आर डिवायडेड इंटू सब आयटम्स आर कॉल्ड ॲज ए ग्रुप आयटम्स. डेटा आयटम्स म्हणजे काय, तर डेटा मे बी डिवायडेड इंटू 3 सब आयटम्स. म्हणजे कोणता पण डेटा असेल तो जर परत सब आयटममध्ये डिवाइड केला असेल तर त्याला म्हणायचं ग्रुप आयटम्स. डेटा मे बी डिवायडेड इंटू सब आयटम्स. फॉर एक्झाम्पल डेट म्हणजे स्टुडंटची डेट ऑफ बर्थ, टीचरची डेट ऑफ बर्थ, कुठल्या पण ह्याची डेट ऑफ बर्थ कशी डिवाइड केलेली असते, मंथ, इयर आणि डे. डे, मंथ, इयर म्हणजे हा डेट हा एक आपला डेटा आहे. ठीक आहे, मग तो परत सब आयटममध्ये डिवाइड केला आहे, जसं की डे, मंथ, इयर. आणि नेम पण आपलं सब आयटममध्ये डिवाइड होतं, की आपलं लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम असा. मग रोल नंबर काही डिवाइड होऊ शकत नाही आणि एज पण काही डिवाइड होत नाही. मग असे जे कोणता पण डेटा असतो तो जो सब आयटममध्ये डिवाइड होतो त्याला म्हणायचं ग्रुप आयटम. ठीक आहे, आणि नेक्स्ट आहे इलिमेंटरी आयटम्स. हे जे सगळे फील्ड, रेकॉर्ड, फाईल, ग्रुप आयटम, इलिमेंटरी आयटम हे तुम्हाला 3 मार्क्सला किंवा 4 मार्क्सला विचारतात. डेफिनेशन फक्त डेटा आयटम्स विच आर डिवायडेड इंटू सब आयटम्स इज कॉल्ड ॲज ए ग्रुप आयटम्स. नेक्स्ट आहे इलिमेंटरी आयटम. डेटा आयटम्स विच आर नॉट डिवायडेड इंटू सब आयटम्स आर कॉल्ड ॲज ए इलिमेंटरी आयटम्स. असा डेटा की जो सब आयटम्समध्ये डिवाइड होत नाही त्याला म्हणायचं इलिमेंटरी आयटम. आणि जो डेटा सब आयटम्समध्ये डिवाइड होतो त्याला म्हणायचं ग्रुप आयटम्स. ग्रुप आयटम्स फॉर एक्झाम्पल डेट, नेम, सब आयटम्स फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम आणि डेट, डे, मंथ आणि इयर. आता इलिमेंटरी आयटम्स म्हणजे असा डेटा जो सब आयटम्समध्ये डिवाइड होत नाही. द डेटा विच आर नॉट डिवायडेड इंटू सब आयटम्स. फॉर एक्झाम्पल आपलं रोल नंबर आणि एज किंवा आपला पिनकोड जो सब आयटम्समध्ये डिवाइड होत नाही. रोल नंबर पण एकच आपण लिहितो, एज पण एकच असते, त्याच्यामध्ये काय परत डिफरंट तुमचं पहिलं एज कुठलं, ह्या वर्षीचं एज, त्यात असं काही येत नाही. सिम्पल एज, सिम्पल रोल नंबर. मग त्याला म्हणायचं इलिमेंटरी आयटम जो सब आयटम्समध्ये डिवाइड होत नाही. आणि लास्टचं त्यातला हे आहे एंटिटी. एंटिटी इज समथिंग दॅट हॅज सर्टन ॲट्रिब्यूट्स ऑर प्रॉपर्टीज विच मे बी असाइन्ड द व्हॅल्यूज. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे आहे नेम, रोल नंबर त्यालाच एंटिटी म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता हे झाले सगळे टर्म्स. आता डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स तुम्हाला विचारतात की ह्याला कोणते पण एक्सप्लेन एनी 6 डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला हा क्वेश्चन की एक्सप्लेन एनी 6 डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. आता हे काय डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स, तर डेटा म्हणजे हा जो आपण आहे त्यालाच डेटा म्हणतो आपण. कोणता पण डेटा XYZ, पूजा हे आपला डेटा आहे. आणि स्ट्रक्चर म्हणजे काय सांगितलं मी की डेटा इफिशियंट पद्धतीनं स्टोअर केला जातो, ऑर्डर्ड किंवा नॉन लिनियर अशा पद्धतीनं किंवा ऑर्गनाइज पद्धतीनं स्टोअर केला जातो. डेटाचं एक स्ट्रक्चर क्रिएट करायचं त्याला म्हणायचं डेटा स्ट्रक्चर. मग आता ह्या डेटावरती आपण काय काय ऑपरेशन परफॉर्म करू शकतो ते 6 ऑपरेशन्स सांगितले. तर फर्स्ट आहे ट्रायव्हर्सिंग. फर्स्ट आहे ट्रायव्हर्सिंग. आता ट्रायव्हर्सिंग म्हणजे काय, तर ॲक्सेसिंग इच रेकॉर्ड ऑर अ इलेमेंट एक्झॅक्टली वन्स सो इट कॅन बी प्रोसेस्ड इज कॉल्ड ट्रायव्हर्सिंग. It is also known as visiting. Accessing each record or element exactly once. म्हणजे हे जे रेकॉर्ड आहे ते ट्रायव्हर्सिंग म्हणजे ट्रायव्हर करणं, की रेकॉर्ड वन बाय वन चेक करणं. जसं की आपण एखादं स्टुडंटचा असेल, टीचरचं रेकॉर्ड क्रिएट केलं, तयार केलं, तर ते रेकॉर्ड वन बाय वन चेक करायचं त्याला म्हणायचं ट्रायव्हर्सिंग. मग
ॲक्सेसिंग एका वेळेला एकच रेकॉर्ड ॲक्सेस होतं म्हणून त्याला म्हणायचं ट्रॅव्हर्सिंग. नेक्स्ट आहे सर्चिंग. सर्चिंग म्हणजे काय, तर आपल्याला एखादा फाइंडिंग लोकेशन ऑफ ए रेकॉर्ड इन डेटा स्ट्रक्चर्स लोकेशन ऑलरेडी फाइंडिंग लोकेशन ऑफ ए रेकॉर्ड इन ए डेटा स्ट्रक्चर. म्हणजे समजा स्टुडंटचं आपण डेटा स्ट्रक्चर क्रिएट केलं हां, तर त्यामधलं सर्च करायचा डेटा त्या लोकेशनला, कोणता पण डेटा फाइंडिंग लोकेशन ऑफ ए रेकॉर्ड, त्या रेकॉर्ड हे जे आपलं रेकॉर्ड आहे त्याचं लोकेशन फाइंड करायचं, म्हणजे तो सर्च करायचा की तो आपल्या डेटा स्ट्रक्चरमध्ये कुठं प्रेझेंट आहे किंवा कुठं आहे, म्हणजे रेकॉर्ड थोडक्यात सर्च करायचं आपण म्हणतो. रेकॉर्ड कोणतं पण सर्च करणं त्याला म्हणायचं सर्चिंग. नेक्स्ट आहे inserting. Inserting means add a new record on a data structure. कोणतं पण एखादं नवीन रेकॉर्ड ॲड करायचं असेल आपल्या डेटा स्ट्रक्चरमध्ये किंवा रेकॉर्डमध्ये, ॲडिंग ए न्यू रेकॉर्ड टू द डेटा स्ट्रक्चर, तर त्याला म्हणायचं इन्सर्टिंग. नेक्स्ट आहे डिलीटिंग. डिलीटिंग म्हणजे डिलीट ए रेकॉर्ड, रिमूव्हिंग ए रेकॉर्ड इन ए डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरमधलं कोणतं पण स्टुडंटच्या डेटा स्ट्रक्चरमधलं एखादा रेकॉर्ड डिलीट करायचं असेल तर त्याला म्हणायचं डिलीटिंग, रिमूव्हिंग ए रेकॉर्ड फ्रॉम ए डेटा स्ट्रक्चर. आणि नेक्स्ट आहे सॉर्टिंग. डेटावर काय काय ऑपरेशन, सॉर्टिंग म्हणजे काय, डेटा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं लावणे त्याला म्हणायचं सॉर्टिंग. अरेंजिंग रेकॉर्ड्स इन अ असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर, अरेंजिंग रेकॉर्ड्स इन अ असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. आणि लास्टचं ऑपरेशन आहे मर्जिंग. मर्ज करणं म्हणजे काय, तर दोन रेकॉर्ड एकत्र करणं. मर्जिंग मीन्स कंबाईन द रेकॉर्ड्स इन अ टू डिफरंट सॉर्टेड फाईल्स इंटू ए सिंगल सॉर्टेड फाईल. म्हणजे स्टुडंटचं एक रेकॉर्ड आपण ह्या फाईलमध्ये स्टोअर करतोय आणि तसंच एक रेकॉर्ड दुसऱ्या फाईलमध्ये स्टोअर करत असो, तर मर्जिंग म्हणजे काय, तर दोन रेकॉर्ड एकत्र कंबाईन करणे. कंबाईन अ रेकॉर्ड्स इन ए टू डिफरंट सॉर्टेड फाईल्स. ठीक आहे, हे 6 आपले डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स आहेत जे आपल्याला एक्झाममध्ये विचारतात. ट्रॅव्हर्सिंग accessing each record in exactly once in a data structure, एक्झॅक्ट विजिट द्यायची किंवा ट्रॅव्हर्स करायचं. सर्चिंग, फाइंडिंग ए लोकेशन ऑफ ए रेकॉर्ड इन ए डेटा स्ट्रक्चर, रेकॉर्ड जे आपले रेकॉर्ड्स आहेत त्याचं लोकेशन फाइंड करायचं त्याला म्हणायचं सर्चिंग, म्हणजे थोडक्यात रेकॉर्ड शोधायचं. इन्सर्टिंग म्हणजे ॲडिंग अ न्यू रेकॉर्ड इन टू ए डेटा स्ट्रक्चर, नवीन रेकॉर्ड ॲड करायचं. डिलीटिंग म्हणजे रिमूव्हिंग ए रेकॉर्ड फ्रॉम टू द डेटा स्ट्रक्चर, डेटा स्ट्रक्चरमधून एखादं रेकॉर्ड डिलीट करायचं त्याला म्हणायचं डिलीटिंग. सॉर्टिंग म्हणजे काय, तर जे रेकॉर्ड्स आहेत, रेकॉर्ड्स आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. अँड मर्जिंग म्हणजे काय, तर दोन वेगवेगळ्या फाईल्स असतील त्या एकत्र मर्ज करायच्या, सेम स्टुडंटच्या रेकॉर्ड असतील तर त्याला म्हणायचं मर्जिंग. ठीक आहे, हे आज आपण डेटा स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन बघितली आणि डेटा स्ट्रक्चरचे ऑपरेशन्स बघितले. थँक्यू.